मानव धर्माची स्थापना केली। त्या मानव धर्माच्या तत्वशब्द नियमाचं पालन केल्याने प्रत्येक सेवकावर दुःख जाऊन सुख मिळाले। परिवार सुद्धा तसाच होता। सांगायचं तात्पर्य एक आहे, विजयभाऊ घिनमिने आणि दोघंही पती पत्नी। मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांना दोघांनाही एवढी हलकाई की प्रत्येक सेवकाच्या घरी त्यांनी पत्रिक लिहून दिली, गावोगावी फिरले। कशासाठी? की माझ्या घरी सेवक आला पाहिजे। कोण्या नातेवाईकाच्या घरी ते फिरले नाही। मला नाही वाटत कोण्या नातेवाईकाच्या घरी ते पत्रिक घेऊन गेले होते, कारण या मानव धर्माशी जुळलेला सेवक हा नात्यापेक्षा सेवक महत्वाचा समजतो। कारण सेवकाशी, प्रत्येक सेवकाशी जिव्हाळ्याचं नातं म्हणजे या मानव धर्माचं नातं। प्रत्येक कुटुंबाशी त्यांनी भेट घेतली, प्रत्येक मार्गदर्शकांना। दुःखी या गावामध्ये दुःखी कष्टी लोक कितीतरी आहेत। माझ्या घरी भगवत कार्य झालं, माझ्या घरी नवं हवन कार्य होणार आहे। त्या नवं हवन कार्यानिमित्त माझ्या गावामध्ये जे काही दुःखी कष्टी लोक होते ते जागले पाहिजे, या मानव धर्माशी जुळले पाहिजे आणि त्यांचं दुःख दूर झालं पाहिजे। हेच उद्दिष्ट। का स्वार्थ होता त्यांचा त्याच्यात? कारण आहे, हा मानव धर्म निष्काम भावनेचा धर्म आहे। 1 रुपयाचा स्वार्थ नसताना लाखो रुपया खर्च कशासाठी केला? तर माझ्या गावातील दारूच्या व्यसनातील झालेले लोक, अंधश्रद्धेला बळी पडलेले लोक या मार्गाशी जुळले पाहिजे याच्यासाठी। आणि यावेळेस त्यांनी बाबाजवळ शब्द ठेवला की बाबा, मागचे 2 कार्य माझ्या हा घरामध्ये हवेने थांबले, चर्चा बैठक झाली नाही, किंवा एवढं चांगलं भरे साहेबांचं भजन मंडळ होतं ते गावाला ऐकता आलं नाही। म्हणून यावेळेस त्यांनी 15 दिवसापासून भगवंताजवळ शब्द ठेवला आणि भगवंत शब्दावर उभा झाला आणि आज वातावरण नील आहे। सांगायचं तात्पर्य एक आहे, भगवंत हा शब्दामध्ये उभा आहे। शब्द ही भगवान, शब्द ही सैतान। मला आठवते आणि घिनमिने भाऊला सुद्धा आठवत असेल, मी खुशीच्या हवन कार्यानिमित्त सुनील भाऊनी मला सांगितलं की भरे साहेबाकडून धानोऱ्यामध्ये खुशीचे हवन कार्य आहे, तुम्ही जा, त्या भगवत कार्याला जा। मी आलो, इथे सेवक आहे मंगेश हेडे म्हणून, आम्ही 2 जण आलो आणि त्यांच्या घरी बसलो। त्यांनी भगवत कार्याबद्दल खूप गुणगान गायले। खूप आम्हाला त्यांच्यातली ते उत्सुकता पाहून, ती एनर्जी पाहून असं वाटलं की नाही, या व्यक्तीमध्ये कुठंतरी तत्वशब्द नियमाची जाण आहे। आणि अचानक त्यांच्या मुखातून शब्द निघला। मी म्हटलं, भाऊ सगळं तुमचं चांगलं आहे, चांगलंच होईल म्हटलं तुमचं, तुम्ही पाच करा म्हणे माझ्या तमाशा। महत्वाचं म्हणजे त्यावेळेस त्यांनी तो शब्द नकळत त्यांच्या मुखातून निघला आणि त्यांच्या खुशीच्या हवन कार्याला आम्ही चर्चा बैठकीला सुरुवात केली आणि प्रणाम केला आणि हवा सुटली आणि पूर्ण पेंडॉल आम्हाला भगवत म्हणजे चर्चा बैठक करू दिली नाही आणि भजन सुद्धा करू दिलं। सांगायचं तात्पर्य एक आहे सेवकांनो, आपण कितीही आनंदी असलो, कितीही उत्साही असलो तरी आपल्या मुखातून शब्द निघताना तो शब्द जपून काढा, कारण भगवंत हा शब्दावर उभा आहे आणि त्याच शब्दावर भगवंत कार्य करतो। आणि ह्याच बोध आपल्याला घ्यावा लागेल, कारण घिनमिने भाऊ त्यांचं मन सप्पा आहे, निस्वार्थी व्यक्तिमत्व आहे आणि कसलाही त्यांच्या मनात भेदभाव नसून ते मोठ्या मनाने भगवत कार्य करतात। पण एकाएकी अडाणी मत आहे, त्यांच्या मुखातून काही शब्द निघतात आणि त्या शब्दाचं त्यांना त्यावेळेस त्यांनी डोळ्यासमोर पाहिलं आणि हेच आपल्याला बोध घेणे आहे। आणि आजचा त्यांचा भव्य कार्यक्रम या धानोऱ्या नगरीमध्ये होत आहे आणि हे भेटलं कुठून? तर मान त्यागी त्या बाबाजी झुमदेवजींनी दिलेल्या तत्वशब्द नियमातून त्यांना हे कार्य मिळाले आणि त्यांनी अनुभव सांगितला आणि खरंच त्यांचा प्रत्येक अनुभव भगवंत पार पाडो आणि चांगले त्यांना योग देऊ। कारण या मानव धर्माशी आपण जुळलो, प्रत्येक व्यक्ती इथे बसलेल्या मंचावर प्रत्येक मार्गदर्शक हौशी गौशी नवशीतून आला, कारण एकही सुखी नव्हता। कोणी डॉन होते, कोणी दारूच्या व्यसनी होते, कोणी म्हणजे ज्यांची तुम्ही कल्पना नाही करू शकत असे व्यसन त्यांना होते। पण तेवढ्या व्यसनातून ते या मार्गात येऊन आपलं सुखमय जीवन केलं। म्हणजे वाल्याचा वाल्मिकी कसा होतो या मानव धर्माने दाखवून दिला। आपण काल्पनिक गोष्टी ऐकल्या की वाल्याचा वाल्मिकी झाला, पण त्यावेळेस एकच फक्त वाल्याचा वाल्मिकी झाला, इथं लाखो वाल्याचे वाल्मिकी या मानव धर्मामध्ये झाले। ही शक्ती माझ्या मानत्यागी बाबा झुमदेवजी या मानव धर्मामध्ये प्रस्थापित केली आणि त्या शक्तीला आपण जाणलं पाहिजे। ती शक्ती साधी नाही, ती शक्ती आपल्या कर्मावर उभी आहे आणि मानत्यागी बाबा झुमदेवजींनी सांगितलं होतं, भगवान माफ करेगा लेकिन तेरे कर्म तुझे माफ नाही करेंगे।
या मानव धर्मामध्ये तुम्हाला टिकावचं असेल आणि या मानव धर्मात येऊन तुम्हाला तुमचं जीवन सुखमय करायचं असेल तर कर्माकडे लक्ष द्या. कर्म हे वेळोवेळी तुमच्या समोर आहे आणि वेळोवेळी तुम्ही जर कर्म बरोबर केले तर भगवंत तुमच्या सोबत आहे. आणि जर तुम्ही भगवत गुणाचे कार्य केले आणि अंतःकरणातून केले, तुमच्यामध्ये मोह माया अहंकार सोडला तर भगवंत तुमची चाकरी केल्याशिवाय राहणार नाही. आणि या मानव धर्मामध्ये आहेत. आपण रामराज्याकडे गेलो तर रामामध्ये अशी कोणतीच शक्ती नव्हती की ते हनुमानजी पेक्षा मोठी होती. हनुमानजी महान होते, विधाता होते, त्यांच्याजवळ सगळ्या शक्ती होती. पण रामाला त्यांनी गुरु मानलं कशामुळे? मर्यादा पुरुषोत्तम होते, मोह माया अहंकार नव्हता. त्यांनी एका शब्दासाठी, आईच्या एका शब्दासाठी अख्खं राज्य त्यागलं होतं. त्यामुळे त्यांनी रामाला गुरु मानलं होतं. भगवंताने रामाला गुरु मानलं आणि या कलियुगामध्ये महात्यागी बाबा झुमदेवजीच्या कार्याला पाहून, महात्यागी बाबा झुमदेवजीच्या सत्कर्माला पाहून भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंतानी शब्द दिला महात्यागी बाबा झुमदेवजीला की मानव या बैमान आहे. बाबाला विचार पडला, मानव हे बैमान आहे. बाबांनी मला बैमान म्हणलं. का म्हटलं? कारण खरंच बैमान आहे. आपण आपल्या स्वतःच्या मायबापासोबत बैमानकी करतो, मग देवासोबत का नाही करत? अहो, आपले स्वतःचे मायबाप आपले दैवत आहे, त्या दैवतासोबत आपण बैमानी करू शकतो, तर त्या भगवंतासोबत का नाही करत? हे भगवंताला माहित होतं. म्हणून मानते की बाबा झुमदेवजींनी त्याला बैमान म्हणलं. तेव्हा बाबाजींनी त्यांना सांगितलं की मैं इमान दूंगा. आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बाबांनी इमानदारी जागवली. एकाही सेवकाकडून 1 रुपया न घेता हे भगवत कार्य केले. आणि नागपूर नगरीमध्ये टिमकी या गावामध्ये एक ज्योत लागली भगवत कार्याची. आणि स्वतःचं अख्खं आयुष्य शेवटच्या क्षणापर्यंत समर्पण केलं. तर या मानव धर्माच्या सेवकासाठी केलं. आणि हा त्याग वाया नाही गेला पाहिजे, हे सर्व सेवकांना आपण विचारात घेतलं पाहिजे. अहो, हा त्याग मानव महात्यागी बाबा झुमदेवजीचा आहे. हा एकतेने आपण त्यांचे कार्य पार केले पाहिजे. कारण लाखों सेवक आएंगे मगर मुट्ठी भर सेवक तत्व शब्द नेमकर चलेंगे. म्हणून एक लक्षात ठेवा, जे सेवक निंदा करत असन, जे सेवक एकामेकाची निंदा करत असन, जे सेवक एकामेकाचा राग करत असन, भांडणं लावत असन, ते लाखातले समजायचे. आणि जे तत्व शब्द नियमाने चालत आहे ते मुठभर समजून आपले कार्य समोर करा. लक्ष देऊ नका कोण काय बोललं याच्याकडे लक्ष देऊ नका. भगवत कार्याचा जो विरोध करत असेल, भगवत कार्याला जो विरोध दर्शवत असेल, तुम्ही त्यांच्याशी भांडू नका. फक्त आपलं भगवत कार्य करा आणि तिथून थोडंसं दूर जाण्याचा प्रयत्न करा. कारण हे भगवत कार्य मानते की बाबा झुमदेवजींनी प्रस्थापित केलेलं भगवान बाबा हनुमानजीचं भगवत कार्य. आणि हे भगवत कार्य आपल्याला एकतेने करणे आहे, कोणतीही संस्था राहो. कारण मानते की बाबा झुमदेवजी तुमच्या मुठीत मावण्याजोगते नाही. मानते की बाबा झुमदेवजींनी नागपूरमध्ये स्थापना केली. या जगामध्ये प्रत्येक देशामध्ये या मानव धर्माचा उगम होणार आहे, प्रस्थापना होणार आहे. मग हे कार्य फक्त एक मंडळ किंवा टिमकी करू शकते का? तर नाही. प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये संस्था स्थापन होणार आहे, लाखो संस्था होणार आहे, करोडो मार्गदर्शक होणार आहे. पण एकतेच्या साहाय्यानं आपल्याला चालणे आहे. आणि या मानव धर्माने दिले, बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाचं पालन करून या आपल्याला मानव धर्माची जनजागृती करणे, एवढंच कार्य आपल्याला करणे. दादांनो, मंच खूप मोठा आहे, बोलाचं खूप आहे, एवढंच बोलतो. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक सेवक आपण आलो याच्यात फक्त दारूच दूर नाही होत. कितीतरी लोकांच्या बिमाऱ्या दूर झाल्या, व्यसन दूर झाले. कितीतरी लोक जीवनाच्या शेवटच्या क्षणातून वापस या मार्गात आले आणि सुखी झाले. म्हणून हा मानव धर्म हे म्हणजे प्रगत शक्ती आहे. या शक्तीला जाणा, या शक्तीला आपल्या समर्पित करा, त्यांना ओळखा आणि त्या शक्तीला जपून वापरा. आपले शब्द जपून वापरा, आपले कर्म जपून करा. हेच मी विनंती करतो. निंदा सोडून द्या, दया क्षमा शांती मनात ठेवा आणि आपलं जीवन सुखमय जगा. एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवितो. सर्वांना माझा नमस्कार जी, नमस्कार जी, नमस्कार.